हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. आणि बघा आज माझ्या घरी काय काय बनणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे. मी लावला आहे कुकरला डाळ भात. इकडे बनणार आहे कढी. इकडे बनणार आहे कढी आणि इकडे हे भज्याची तयारी चालू आहे. आणि माझ्या मिस्टरांनी बघा आज काय आणलं, 1 लिटर ताक आणलं मस्तपैकी. आंबट आहे का हो? आणि मला तर माझे मटके बघून पानपोळी सारखंच वाटतंय. आणि इकडे बघा मी काय केलंय, वालाचं बी भिजत घातलंय. इकडे उद्या चवडी नाश्त्याची सोय आणि उद्याच्या भाजीची सोय. काय झालं हे का आंबट? ते एकदम आंबट नाही आहेत. तर चला मग फ्रेंड, मी आता मस्तपैकी कढी बनवते आणि भजी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते मी काय काय करणार आहे ते. चला तर मग फ्रेंड, इकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि इकडे भज्याचं भिजवलेलं आहे आणि इकडे बनवली आहे मी मस्तपैकी कढी. त्याच्याला आता मस्तपैकी मी भजी काढून घेते आणि इकडे आमच्या गॅसवर कुकरचं सांडलंय. मस्त भजी बनवते आणि चटणी पण तळणार आहे मस्त लसूण वगैरे टाकून. आणि आम्हाला खूप आवडतं फ्रेंड. आणि आज सॅटरडे आहे आणि उद्या संडे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आमचा उद्याला येईल संडेला. तर आज हा सॅटरडेचा संध्याकाळचा व्हिडिओ घेत आहे मी, माझ्या घरी काय काय मेनू आहे म्हणून. आणि उद्याचा पण मेनू तुम्हाला नक्की दाखवणार मी काय काय आहे म्हणून. यातच ॲड होणार आहे उद्याचा पण. आणि चवडी वगैरे भिजत घातलीच तुम्ही पाहिलंच. आणि मस्तपैकी उद्या गाडी वगैरे शिकायला जायचं आहे आम्हाला, ते पण दाखवणार. आम्ही कुठल्या मंदिरात जाणार ते पण तुम्हाला दाखवणार. खूप भारी. उद्या माझे मिस्टर घरी आहेत आणि मी खूप खुश आहे फ्रेंड. आणि तुम्हाला हॅपी संडे. आता सॅटरडे तर गेला, आता तुम्हाला उद्याच्या शुभेच्छा देते मी. अहो कसं वाटतं तुम्हाला उद्या संडे? माझे मिस्टर खुश आहे आणि मी पण खुश आहे. माझे मिस्टर घरी असले ना त्या दिवशी माझी मुलगी आणि मी खूप 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 खुश असते. तर चला मग मी भजी करून घेते, तुम्हाला भेटते मग. तर बघा फ्रेंड कशी भजी बनवली. आणि इकडे बघा कढईत पण टाकले. ते दाखवलं मी. तर या भजी खायला मस्तपैकी. चला आम्ही एवढी भजी करते आणि जेवते. तर बघा फ्रेंड, मी ताट वाढून घेतले, या जेवायला. आणि माझे मिस्टर मला हसत आहे फ्रेंड, यांचं काय पण चालू असते. आणि इकडे आहे तळलेली चटणी. तर जेवा. अहो करा सुरुवात. नाही तुम्ही तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. जेवा मग. हां चला फ्रेंड, बाकी आपण आता उद्याचा व्हिडिओ घेऊयात. बघा फ्रेंड, काल मी रात्री किती मोठे कपडे धुतले होते पण वाळत घालायला जागा नव्हते. पहिले पण पूर्ण तारं भरलेले होते. ते कपडे सुकल्याशिवाय मला हे टाकणं पॉसिबल नव्हतं. मग ते कपडे सुकले, सकाळी मी ते काढून परत दुसरे टाकले. बघा किती कपडे धुतले असेल मी, आधीले कपडे आणि आत्ताचे कपडे. तर बघा आता इकडे माझ्या मिस्टरांचं चालू आहे कूलरला म्हणजे आता गरम होत आहे ना. आतापर्यंत थंड वातावरण होतं, तर आता जास्त गरम व्हायला लागलं म्हणून आता कूलरची सोय चालू आहे. तर आमची एक मोटर आहे ना फॅनची, ते थोडी खराब झालेली आहे. बाकी आमचा कूलर छान आहे. मग माझे मिस्टर बोलले की ते आपल्याला फॅनची मोटर घेऊन यायची आहे जाऊन. तर आम्ही फॅनची मोटर आणायला पण जाणार आहे. आणि आज आम्ही मंदिरात जाणार होतो, सकाळी तर गेलोच नाही. अजून विचार केला, म्हटलं कसं आहे यांना एकच दिवस सुट्टी असते ना, सगळीकडे जर आपण फिरवत बसलो उन्हातान्हाचा तर ते पण थकल्यासारखे होते. आणि आम्ही पण थकतो, ते पण थकते. तर म्हटलं नको जाऊया आपण. एक दिवस तर सुट्टी भेटते, त्यांना सुट्टीच नसते फ्रेंड जास्त. एक दिवस सुट्टी असते, मग एक दिवस त्यांना आराम नको का, म्हणून मी त्यांना म्हटलं आपण नाही जाऊया. आणि माझ्या मुलीचं पण इच्छा नव्हती जायला, तर म्हणून मग आम्ही काही गेलो नाही. मस्त झोप घेतली आणि
नाश्ता वगैरे झाला मस्त. काल रात्रीची खिचडी होती त्याचाच नाश्ता केला आम्ही. चवळीची उसळ काही बनवली नाही. कसं आहे फ्रेंड, आपल्या घरी असं जर पदार्थ उरलेले असले तर आपण वाया नाही घालवू शकत. म्हणून म्हटलं नको, आहे खिचडी ती मस्त गरम केली. कढी पण होती रात्रीची, भजी पण होते. मस्त नाश्ता झाला, चहा झाला. अहो हाय, कसं वाटतंय? काय झालं आपल्या कूलरला? बाकी छानच आहे, पण आतून ते जरा पुसून घ्या ना व्यवस्थित. त्याला जाडं धरले फ्रेंड, ते झाकला होता तरी पण ते खराब होते बघा ना. किती काळजी घ्या. आणि आता मस्त आंघोळ वगैरे करते, कारण आम्हाला आमचं ड्रिल मशीन टाकलं आहे दुरुस्त करायला, ते पण आणायला जायचं आहे. आणि मोटर आपल्या याची फॅनची मोटर पण घेऊन यायची आहे. आणि शेवया पण करून आणायच्या, तिथं पण टाईम जाणार आमचा. ते नाही दाखवणार मी. कुठेही व्हिडिओ घ्यायला चांगलं नाही वाटत फ्रेंड. कुणाला असं वाटते कशाचा व्हिडिओ घेते, आमचा व्हिडिओ का घेते, मग ते कुणाचा गैरसमज होतो है ना. हो, त्याच्यामुळे मी कुठे पण व्हिडिओ नसते घेत फ्रेंड. आपलं आपलं ठीक आहे फ्रेंड. बाहेर कुणाचा व्हिडिओ घेणं म्हणजे जरासं रिस्कीच काम असते. कुणी भांडण करावं आपल्यासोबत, का व्हिडिओ घेता आमचा तुम्ही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही घेत. काय आहे ते घरातलं आपलं दाखवते किंवा बाहेरला दाखवते, पण कुणाचा असा पर्सनल असा व्हिडिओ नाही घेत मी. आणि मला नाही आवडत ते कुणाचा असा पर्सनल व्हिडिओ घ्यायला. चुकीचं बोलते का हो? कुणाला पण असं वाटतं ना, का घेतात आपलं हे आहे ना. तर म्हणून मग मी कुणाचा व्हिडिओ नाही घेत. आमचं असते. आणि माझ्या मुलीला पण व्हिडिओ द्यायला आवडत नाही, तर मी तिला पण घेत नाही. पण जबरदस्ती नाही करत मी विनाकारण. आणि असं वाटतं की बरोबर आहे माझ्या लेकराचं, पण नाही आवडत तर नाही आवडत, ठीक आहे. आणि मी पण तिला जास्त असं सोशल मीडियावर आणायला जरा हेच करते, जीव काढते. असं वाटते नकोच, आपले आपण हे करायचं. माझे मिस्टर आणि मी, मुलीला कशाला नकोच. तरी मी एखाद्या वेळेस तिला घेते, सारखं नाही घेत. चांगलंच आहे ना फॅन. तुम्ही एक काम करा ना, त्याच्यावर ते टाका ना, कॉलिंगसारखं आहे ना, ते निघून जाते ते घर. ते ना आपण क्लीन करू. हां, ते तुम्ही आणलेलं लेकर. काय 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 करावं लागणार आहे हो हवेसाठी. ते लावलं नाही तर गार हवा पण नाही येणार आपल्याला. मग गरमीत कसं झोपायचं. सगळा पसारा पडलाच आहे फ्रेंड. गाद्या वगैरे काढायचेच आहे, सगळं पडलेलं आहे. चला आंघोळ वगैरे करते, मस्त तयारी करते, मग भेटते तुम्हाला थोडंसं. या फ्रेंड, पाणीपुरी खायला. पाणीपुरी बनवली आज, संडेचा दिवस आहे. पाणीपुरी मस्त. हे पाणी, चिंचेचं पाणी, बटाटा, कांदा आणि कोथिंबीर, तिखट मीठ घातलं मी यात मस्तपैकी. आणि पहिल्यांदा बनवली फ्रेंड पाणीपुरी. आणि इकडे बघा पाणीपुऱ्या तळलेल्या आहेत भरपूर. बऱ्याचदा नेहमी माझी मुलगीच बनवते, पण आज मी बनवलं, मला खूप आनंद झाला. तर तुम्ही पण या खायला. आणि बघा फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ थोडा लेट झाला आहे, त्याबद्दल तुम्हाला सॉरी. आता चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.